व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम। तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजः। ईश्वराचं वर्णन योगसूत्रकार करतात। विषय यामुळे सुरू झाला की तीव्र संवेग ज्याच्याजवळ आहे ईश्वर प्राप्तीच्यासाठी म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठी, असा शब्द त्यांनी पूर्वी वापरलेला नाही। ईश्वर हा शब्द समाधीचं वर्णन करून झालं आणि त्या समाधीच्या मधली अंतिम समाधी ती सांगितली गेली। विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेष हा अन्य, म्हणजे ही विराम प्रत्यय अंतःकरणातल्या सर्व वृत्ती शांत झालेल्या आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवणारं अंतःकरणाचं लक्ष ठेवण्याचं काम पण संपलेलं आहे। म्हणजे ते सगळं जे घडतं आहे ते रजिस्टर करण्यासाठी म्हणून कोणतीच यंत्रणा काम करत नाही, आवश्यक नसल्यामुळे। अशी जी स्थिती, त्या स्थितीला विराम असं म्हटलेलं आहे। थोडा वेळ प्राप्त होते, पुन्हा थोड्याशा विचारांची स्थिती प्राप्त होते, जाणीवेची स्थिती, विचारांची स्थिती ही प्राप्त होते। ही प्राप्त झाली की पुन्हा अगोदर जे समजून घेतलेलं असतं की आम्ही कुठल्या स्थितीत जाणार, त्या मुळे पुन्हा त्या वृत्तीशून्य विराम अवस्थेमध्ये जातो। विराम आणि काही वृत्ती नाही आहेत अशा प्रकारचे जी नोंद केली जाते अंतःकरणाने, त्याला विराम प्रत्यय असतो। असा विराम प्रत्यय पुन्हा 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 अंतःकरणावरती घेत राहिल्यामुळे अंतःकरणाला विरामाची सवय होते, बरं वाटतं। वृत्ती नसल्या तर जे अंतःकरण राहू शकत नाही, काहीच नाही आहे, रेडिओ तरी लावा, अशा रीतीने काहीतरी पाहिजे बाबा। त्याला वृत्ती नसल्याच्या अवस्थेचा अनुभव येतो आणि तो अनुभव पुन्हा पुन्हा घेऊन त्याला ते बरं वाटायला लागतं। एखाद्या मुलीचा नवरा टूरवरती पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर चाललेला असला की तिला असं वाटतं की काही टूरवर जाणार, त्यांचं तिथं काय होणार, अमुक तमुक, आपलं इथं काय होणार, अजून एक प्रश्न, गॅस संपला तर कोण, असं आनंद गोष्टी असतात तिच्यामध्ये। तर तिच्या मनामध्ये हा जो सगळा विचार असतो की तो गेल्यानंतर काय, गेल्यानंतर तिला काही काळानंतर तो जाण्याची सवय लागते, मग तिला मधनानं तो जावाच असं वाटायला लागतं। कारण तो नसला की शांत असत, त्याचे कोणी मित्र येत नाहीत, त्याला फोन येत नाहीत, काही नाही, आपण बरे, आपलं काम बरं, त्याच्यानंतर आपल्याला जे काय पाहायचंय वगैरे ते पाहता येतं। विराम प्रत्यय तिला ते सवय लागते जशी की ती जावच नवऱ्याची, त्याप्रमाणे अंतःकरणाला वृत्ती नसण्याची सवय लागते। कारण वृत्ती म्हटलं की व्याप आला, वृत्ती म्हटलं की संबंध आला,
संबंध आला म्हटलं की प्रतिक्रिया आली, प्रतिक्रिया आली म्हटलं की क्लेश आले, सर्व प्रकार नाहीच, वृत्ती नाही ते, अशी अवस्था चित्ताला बरी वाटते. इमॅजिनरी सुद्धा आपल्याला किती बरी वाटते बघा, ऍक्च्युअली पण बरी वाटते. मग वृत्तीशून्य विराम प्रत्यय असा ज्याचा पूर्व अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये चित्त केवळ संस्कार मात्र राहतं, म्हणजे ते जात नाही, नष्ट होत नाही, पण ते नुसतं राहत, संस्कार शेष. ज्या वेळेला मी बोलत नाही आहे त्यावेळेला हा माईक काही काम करत नाही, पण तो आहे, त्याचं काही काम नाहीये, पण तो आहे, बोललं तर काम सुरू होईल त्याचं. ज्या वेळेला माझं बोलणं नाहीये त्यावेळेला त्याचं जे काम नाही, अशा अवस्थेत तो असतो, संस्कार शेष हा. तसं चित्त आहे, पण त्याला काही काम नाही, लक्ष ठेवायचं काम नाहीये. मन भरकटत जात आहेत, दुसरे विचार येत आहेत वगैरे, काही काम नाही त्याला, असं होतच नाही. ते तर तपासून पाहतोय, पण त्याला माहिती आहे की काही होत नाहीये, संस्कार शेष. अशा अवस्थेमध्ये जी समाधी असते तिला निर्बीज समाधी असते. विलीन होऊन गेलं चित्त, असं सुद्धा त्याला वेगळ्या भाषेमध्ये म्हटलं जातं. म्हणजे ही अंतिम स्थितीच प्राप्त झाली, त्यामध्ये तत्वच आहे, त्याचाच आविर्भाव आहे, बाकी काही नाही. चित्त चैतन्य झालं म्हणजे चित्तावरती दुसऱ्या कुठल्याही वृत्तींचा आविर्भाव नाही. चैतन्य म्हटलं की चैतन्य, बाकी काही चित्तावरती नाही, अशी जी स्थिती येते, हे कुणाला प्राप्त होतं? तीव्र संवेग ज्याचा आहे त्याला हे प्राप्त होतं. म्हणजे तीव्र संवेग म्हणजे काय की मान मोडून देईन नाही झालं तर, याला तीव्र संवेग नाही म्हणत, याला तामसी वृत्ती म्हणतात. मान मोडली तर पुढे मग करणार कसं? देवासाठी जीव देणे वगैरे, जीव दिलास तरी देखील जाईल, पण देव प्राप्त व्हायचा आहे ना. तर हे जो काही प्रकार आहे तो म्हणजे तीव्र संवेग नव्हे. तीव्र संवेग म्हणजे नीट जाणून घेऊन त्या दिशेने कट्टानी आणि वेगाने जात राहणे. कट्टाने आहे पण वेगाने नाही, उपयोग नाही. एक दिवस 5 तास ध्यान आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी, त्याचाही उपयोग नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींना तीव्र संवेग न म्हणता इन्स्टिंक्ट म्हणता येईल ध्यानाची. इन्स्टिंक्टिव्हली काहीतरी होतं, पण ती गोष्ट काही स्थायी नसते. पण तीव्र संवेगाचा अर्थ वेगाने प्रयत्न आहेत, पण त्याबरोबर ते प्रयत्न वेगाने जरी असले तरी देखील त्याला दिशा आहे, योग्य समज आहे, आणि मग वेग आहे. म्हणजे नुसतंच वेग नाहीये, दिशा, योग्य समज, वेग, या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन तीव्र संवेगानाम आसन्न, त्याच्या जवळच असतं. ही अवस्था म्हणजे लवकर प्राप्त होते असं त्यांना म्हणायचं. पुढचं सूत्र आलं त्याच्यानंतर, ईश्वर प्रणिधानात्वा. ईश्वर प्रणिधानाने
सुद्धा, याचा अर्थ ईश्वराचं प्रणिधान करणे, याचा अर्थ अंतःकरण ईश्वराशी जोडणे. वा म्हणजे किंवा असा त्याचा अर्थ होतो. एक तर तीव्र संवेग पाहिजे किंवा ईश्वराचं प्रणिधान पाहिजे असा अर्थ जो आहे तसा इथं नसून ईश्वर प्रणिधानाने सुद्धा असा त्याचा अर्थ समजला पाहिजे, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं त्याच्यावरती विवरण करताना. आणि ती गोष्ट सर्वांनाच मान्य आहे की नुसता तीव्र संवेग असून उपयोग नाही, त्याच्याबरोबर ईश्वर भावना, त्याच्याशी चित्त जोडण्याची प्रक्रिया पाहिजे. ईश्वर प्रणिधान. मग ईश्वर प्रणिधान म्हटल्यानंतर आपल्याला ईश्वराचं नाम म्हणजे त्यांनी स्मरण, हेच अगदी मुख्य महत्वाचीच गोष्ट, शंकाच नाही. अजून अनेक प्रकाराने ईश्वराशी मन जोडलं जातं, अनेक प्रकाराने ईश्वर प्रणिधान होतं. एखादा अभंग, ईश्वराचं स्तोत्र, सर्वांनी ईश्वर प्रणिधान होतं. एखादी प्रतिमा पाहिली, त्याच्याशी मन जोडलेलं राहिलं, ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे फक्त एकच पद्धत असं नसून कोणत्याही पद्धतीने मन परमेश्वराशी जोडत राहणे ईश्वर प्रणिधान. प्रार्थनेने असेल, मंत्राने असेल, चिंतनाने असेल, कशाने पण चित्त ईश्वराशी जोडत. एका बाजूला या समाधीच्या अवस्था प्राप्त करून घेण्याच्यासाठीचा योगाभ्यास आणि त्याचबरोबर ईश्वर प्रणिधान. मग त्या ईश्वर प्रणिधानात तो ईश्वर कसा आहे हे सांगायला सुरुवात केली. क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. क्लेश कर्म विपाक आशय म्हणजे कर्माच्या पाठीमागे असलेली इच्छा पहिल्यांदा, त्याच्यातनं होणारं कर्म, त्याचा होणारा परिणाम, त्यातनं होणारे क्लेश, या सर्वांचा ईश्वराशी काही संबंध नसतो. असा ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं जे तत्व शरीरामध्ये आहे ईश्वर. विश्वात पण तेच. कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर तसा परिणाम होतो. म्हणजे शरीरातल्या ईश्वरावर आणि विश्वातल्या ईश्वरावरती बाह्य कुठल्याही गोष्टीचा परिणाम होतो. पेपरमध्ये जे जे काही येतं सकाळी त्याचा आपल्यावर परिणाम होतो. हे सगळं ज्याच्या जगात चाललंय त्याच्यावर त्याचा काही परिणाम नाही. प्रकृतीच्या नियमानुसार त्याचं काय व्हायचं असेल तर होईल, पण ते तत्व म्हणून जे आहे त्या तत्वावर त्याचा काही परिणाम होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की आकाशाला जर का आग लावली, आकाशाला आग लावली काही परिणाम नाही. आकाशाला कसली आग लावतो तसा ईश्वरावर कशाचाही परिणाम होतो. या सर्व शरीरामध्ये असलेले जे चैतन्य तत्व आहे ते तत्व या शरीरात असून शरीराची आणि शरीर ज्यांच्याशी संबंधात आहे त्या सर्व गोष्टींच्या संबंधित कर्माची, त्याच्यानंतर होणाऱ्या परिणामांच्या काही क्षिती नाही, संबंध नाही. चैतन्याचा आपलं मूळ स्वरूप ते आहे. हा तर पुढचा भाग. पण
असं शरीरामध्ये एक निश्चित तत्व आहे की ज्याच्यावरती कशाचाही काही परिणाम न होणारं अपरामृष्टा पुरुष विशेषा ईश्वर. नाही, विश्वातला ईश्वर म्हणा, शरीरातला ईश्वर म्हणा, एकच तत्व आहे. मग जो मूड जातो तो कुणाचा जातो? असं आमच्या मनात येतं किंवा आमचा 50 वेळा मूड जातो. मी जर का असा ईश्वर आहे असं स्वरूप तू जाणलेलं नाही आहेस तुझं, तोवर तू तुझ्या पर्सनॅलिटीवरती आहेस. आणि पर्सनॅलिटीवरती असलेल्याचा नेहमी मूड जातो येतो. असं जे काही घडत असतं ते तत्वाशी घडत नसतं. ओव्हन आणि रेफ्रिजरेटर हे दोन्हीही इलेक्ट्रिसिटीवरती चालतात, परंतु रेफ्रिजरेटर मधली वीज गार असते असं समजायचं कारण नाही. बोट लावून बघ म्हणजे तुला कळेल गार आहे. ओव्हन मधली वीज तापलेली असते, फ्रीज मधली थंड असते, असं काही फरक नसतो. वीज ही वीज असते, इलेक्ट्रिसिटी. तशाप्रमाणे तत्व हे तत्व आहे. उपकरणाच्या मुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही, ते बदलत नाही. त्याच्यामुळे उपकरणं चालतात हे जरी सत्य असलं तरी उपकरणामुळे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही तत्वतः. असं आपलं मूळ स्वरूप आपल्याला अनुभवायला आलं आणि आपण त्या पद्धतीमध्ये त्या स्वरूपावरती राहिलो तर विश्वाचा त्रास काहीच नाही, आपला पण त्रास नाही, कशाला त्रास नाही. त्याचाच प्रयोग चाललाय, तेच समजून सांगणं चाललंय. त्यातला एक भाग सांगितला की या सर्व गोष्टींचा संबंध नाही. मग तो ईश्वर कसा आहे अजून 2 सूत्रामध्ये सांगतात. त्यातलं एक सूत्र आहे की तत्र निरतिशय सार्वज्ञ बीज. एखादा माणूस शहाणा असतो, अतिशय शहाणा असतो, त्याच्यापेक्षा जास्त शहाणा म्हणजे त्यापेक्षा अतिशय असलेला एक असतो. म्हणजे जो कोणी विद्वान आहे म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अतिशय असं आहे, त्याच्यापेक्षा कोणीतरी जास्त असणारा असू शकतो, म्हणून त्याचं ज्ञान आहे अतिशय सातिशय असं म्हणतात. योगाची भाषा. पण ईश्वराचं ज्ञान आहे ते निरतिशय आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे अजून ज्ञान नव्हे. असं का असेल तर ईश्वर हा बुद्धीच्या माध्यमातून ज्ञानी नसतो. बुद्धीच्या माध्यमातून ज्यावेळेला ज्ञानी असतो त्यावेळेला बुद्धीला एक मर्यादा असते. इतर पशुपक्ष्यांच्या बुद्धीचा विचार करायलाच नको. मानवी बुद्धीला मर्यादा आहे, जी जास्तीत जास्त विकसित झालेली त्यावेळेला मर्यादा आहेच आहे. ही जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्यामुळे सर्वज्ञता प्राप्त नाही होत. एखाद्या विषयातलं सखोल ज्ञान प्राप्त होऊ शकतं, पण वेगळ्याच विषयातलं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि सखोल ज्ञान पण नसतं प्राप्त होत. अनंत विषय आहे. पण या सर्व गोष्टी ईश्वर बुद्धीने जाणत नाही. ईश्वर स्वतःच ज्ञानस्वरूप आहे, त्यामुळे बुद्धीने दुसरं काहीतरी जाणणं असं त्याचं स्वरूप. ज्ञान हेच त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच्या पलीकडे काही ज्ञानच नाही. आणि ते जे ज्ञान आहे ते विश्वामध्ये समष्टी बुद्धी, सगळ्यांची बुद्धी एकत्र केली तर त्याच्यातनं ते प्रगट होतं. त्याचं आकलन होतं. बुद्धीतनं ज्ञान निर्माण होत नाही, बुद्धीने ज्ञानाचं आकलन होतं. तर ज्ञान ही मूळ गोष्ट आहे, सगळीकडेच असलेलं.
याचा आमच्या ध्यानाला काही उपयोग आहे का हो? असा विचार माझा की जो निरतिशय सार्वज्ञ बीजा असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये बीजा असं म्हणण्याचं तरी कारण का? सर्वज्ञ असं म्हटलं तर काय होईल? ज्यावेळेला सृष्टी नव्हती अव्यक्त दशेमध्ये, त्यावेळेला या सृष्टीच्या उत्पत्तीचं ज्ञान ज्याच्या ठिकाणी बीजरूपामध्ये होतं, तो विस्तार होऊन ही सृष्टी निर्माण झाली. त्यामुळे सार्वज्ञ बीजा असं म्हटलं. या गोष्टींचा आम्हाला उपयोग एवढाच आहे की आमचं ध्यान लागत का नाही, आम्ही इतकं ईश्वराला आळवतो ते त्याला कळत नाही का, असं आपण म्हणू नये. कारण की तो सर्वज्ञ आहे. मग एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे की तो सर्वज्ञ आहे. त्यामुळे माझी जी स्थिती आहे ती त्याला कळत असणारच आहे. भावनिक दृष्टीने आणि वैचारिक दृष्टीने दोन्ही दृष्टीने आम्ही असा विचार केला पाहिजे की माझी स्थिती त्याला कळते. मी सांगितली नाही तरी देखील कळते. पण मला असं वाटतं की त्याला कळत नसेल, आपण सांगा. मग एकदा सांगून कळतं असं तरी समजलं पाहिजे, 2-3 वेळा. हे जे काही भावनिक अंतःकरणाची जी घालमेल असते की देवाला कळत असेल का नसेल, त्याच्यासाठी हे उत्तर आहे, तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजा. नंतर देवापासून लपवण्याचा प्रयत्न करणारे काही लोक असतात. त्यांनी हे समजून घ्या की त्याच्यापासून काही लपत नाही. ही दुसरी महत्वाची. पेढे कशासाठी आणलेत? पुढे काहीतरी अपेक्षा आहे. ती अपेक्षा त्या पेढ्यामध्ये मिसळून पेपर ठेवलेले आहेत. मग आपल्याला वाटतं की कुणाला कळत नाही, त्याला पण कळणार नाही का? कळणार. नुसतं खुश करण्याचा प्रयत्न करू नको. असं जे एकंदर आम्ही कमी प्रतीची भक्ती करतो, ईश्वराला कमी लेखून कमी प्रतीचा विचार करतो, या दोन्ही गोष्टी करू नयेत. याच्यासाठी हे सूत्र आहे की तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजा. ध्यानात उपयोग काय आहे? तर ध्यान करत असताना मला ईश्वराचा आधार लागतोच. काही सांगतो, एक तर त्याच्याकडे जायचं आहे, तो आत्मस्वरूपाने आहे हे पण मला वैचारिक दृष्टीने मान्य आहे. पण तरी देखील का सत्तेचा मला पाठिंबा लागतो, त्या सत्तेचा मला आधार लागतो. म्हणून मी अगदी ध्यानाला बसण्यापासून त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत याच्यासाठीची काहीतरी व्यवस्था आहे की ज्यामुळे त्याच्यात अडचणी निर्माण होत नाही. थोडंसं प्रोत्साहन दिलं जातं, आमच्या यांचा पण स्वभाव थोडा बदलतो वगैरे. हे सगळं कशामुळे होतं की एक सत्ता मानच लागेल. यांचा स्वभाव तर जाऊन द्या, माझा स्वभाव बदलतो. त्यामुळे माझं जे ऑकेजनल असतं ते नित्य होतं असं मला करावं असं वाटतं. त्याचं मोटिवेशन प्राप्त होतं, त्याला अनुकूलता प्राप्त होते. या सर्व गोष्टींच्यासाठी म्हणून ईश्वराची मदत आमच्याकडे सतत मदतीचा ओघ वाहतोय. रामकृष्ण असं म्हणत असत की कृपेचा वारा सदोदित वाहतो आहे, तूच तुझ्या जहाजाचं शीड उभारून दे. कारण की तुझ्या जहाजाचं शीड उभारलेलं नाही, त्यामुळे तुझी नाव त्या वाऱ्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. श्रद्धेचं शीड उभारलं की तो आहे, तो मदत करतो. म्हणून भावनात्मक भाग हा रूल आउट करून योग साधना होत नाही. करतात लोक, एका टप्प्यापर्यंत पोहोचतात, पण तिथं अडकतात. सोडवायला कोणीच नाही, आपणच सोडवायचं. तर बुद्धीची लिमिटेशन आहे. मग याला मदत लागते. याच्यासाठी म्हणून ईश्वरी सत्ता, त्याचं प्रणिधान हे इथं सांगण्याचं कारण वस्तुतः कुठंच पूजा विधान नाही, भावनात्मक उपासना नाही, योगशास्त्रामध्ये काही नाही. पण तरी देखील ईश्वराचा आधार घ्यायला सांगितलंच.
म्हणजे जे करतात त्यांना ते कळत असतं की नाही नाही नाही, एका सत्तेचा आधार लागतोच, तीच ईश्वरी सत्ता. ईश्वर प्रणिधानात्वा हे सांगितल्यानंतर तत्र निरतिशय सार्वज्ञ बीजा स सर्वेषाम अपि गुरु कालेन अनवच्छेदात, कालाने अवच्छेदित नसलेला हा सर्व गुरूंचा गुरु आहे. पूर्वीचे सुद्धा जे गुरु होऊन गेले त्यांचा पण हा गुरु आहे परमेश्वर. या दोन गोष्टींच्या मध्ये ईश्वराचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान करताना तस्य वाचक हा प्रणव. हा त्याचा वाचक शब्द काय आहे तर प्रणव म्हणजे ओंकार, हा त्याचा वाचक आहे. मग त्याचं काय करायचं त्या ओंकाराचं? तज्जप तदर्थ भावनम, त्याच्या अर्थभावने सहित त्याचा जप करावा. अर्थभावने सहित जप करावा म्हणजे ओम किंवा सोहम. सोहम म्हणजे स हा ईश्वर वाचक आहे, ह हा संसार वाचक. हे दोन्ही सापेक्ष आहेत. ईश्वर वाचक आणि संसार वाचक स आणि ह बाजूला केले की सोहम मध्ये उरतो तो ओमच उरतो. म्हणून ओंकार हा मध्यवर्ती असलेला सा सोहम मंत्र आहे. या मंत्राने किंवा ओम या मंत्राने ईश्वराचं प्रणिधान होतं. स्मरण करताना जसं आपण ध्यान करताना मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, मग ईश्वर कुठे आहे याचा शोध घ्यायचा. ही भानगड कशाला करतो? तू ओम कर. प्रश्न कुठे येतो की मी ज्या वेळेला डोळे मिटून आतमध्ये ध्यान करायला सुरुवात करतो त्यावेळेला एक आधार म्हणून मंत्राची आवश्यकता असते शब्दाचा. तो मंत्र हा ईश्वरवाचक शब्द असला पाहिजे. म्हणजे कुठलाही मंत्र हा ईश्वरवाचक जे शब्द असतात त्यांनाच मंत्र म्हणतात. त्यातला लहानात लहान शब्द ओम. आणि सर्व उपनिषद भगवद्गीतेपर्यंत ओम हा एकच मंत्र सांगितला. त्यातनं इतर सर्व मंत्र निर्माण झाले असं म्हटलं जातं. पण ओम हा एकाक्षरम ब्रह्म असं त्याला म्हटलं जातं. पण ओम म्हणजे ब्रह्म नसून ओम ज्याचा निर्देश करतो त्याला ब्रह्म असं म्हणतात. त्याला ओम मिळाला की ब्रह्म असं म्हणून चालणार नाही. ओम या शब्दाने ज्याचा निर्देश होतो त्याला ब्रह्म म्हणतात. त्याचा विशेष असा आहे की कुठलंही रूप ओंकाराने डोळ्यासमोर येत नाही. परमेश्वर भाव ईश्वर भाव निर्माण होतो पण रूप डोळ्यासमोर येत नाही. असा लहान लहान शब्द ओम. लहान मुलाला नाव नसतं, त्याला नाव ठेवतात आणि मग त्याच्यानंतर त्याला त्या नावाने हाक मारता मारता त्याची सवय होऊन जाते. आणि मग तशा प्रकारचं नाव झोपेत जरी हाक मारली तरी देखील ते ओदेत उठतं बाळ. वस्तुतः ते त्याचं नाव पहिल्यांदा नव्हतं ते घेऊन आलं त्यावेळेला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्म्याला मूळतः काही नाव नव्हतं पण या वेदश्रुतींनी त्याचं नाव ठेवलं आणि त्या नावाने हाक मारल्यानंतर ज्या नावाने हाक मारल्यानंतर तो ओदेत उठतो त्यालाच ओंकार असं म्हणतात. असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. ओम हा डिनोटिंग द प्रिन्सिपल असा तो शब्द आहे. ओंकाराने काय होतं? त्या तत्वाचा निर्देश होतो. जे तत्व विश्वात आहेत, जे तत्व शरीरात आहेत तेच. मग बुद्धीने त्या ओमचा अर्थभावनेसह जप करावा असं म्हटलं आहे. नुसता जप करावा असं म्हटलेलं नाही. तर जप इथं संपलं असतं. तदर्थ भावनम असं म्हणण्याचं कारण असं आहे की त्या मंत्राने त्या तत्वाचा निर्देश होतो. ते तत्व मी बुद्धीने पाहण्याचा प्रयत्न करतो.
योग चालू आहे. त्या बुद्धीने तत्वाचा वेध घेणं आणि त्याचं माध्यम ओम हे आहे. असं का असावं? तर बुद्धीने वेध घेताना त्या बुद्धीला नेहमी वेध घेत असताना सुद्धा शब्दाची सवय असते आणि त्या शब्दाने तो विचार बुद्धीमध्ये उदित व्हायला लागतो. ओम याने ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव उदित होतो आणि बुद्धीत तो भाव पकडते. मग ओम म्हटल्यानंतर ओमला पकडणं, ओमचा ध्वनी पकडणं, याच्या पलीकडे ओम ज्या परमात्मा तत्वाचा निर्देश करतं त्या परमात्मा तत्वाचा भाव पकडणं हे बुद्धीचं सूक्ष्म काम आहे. त्या अगोदर नुसतंच ओम 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 म्हणताना त्याचा उपयोग काय होतो? तर इतर वृत्ती कमी होतात, हा त्याचा पहिला उपयोग होतो. मनावरती एक पवित्र भाव निर्माण होतो, हा त्याचा दुसरा उपयोग होतो. आणि त्याचा मुख्य उपयोग हा आहे की त्याने त्या तत्वाचा निर्देश होतो, ज्या तत्वाचा निर्देश होतो त्याचा भाव मनामध्ये निर्माण होतो, चित्तात निर्माण होतो. आणि तो जो भाव म्हणजे त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. आणि त्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे तो भाव बुद्धी पकडते. हा त्याचा सगळ्यात सूक्ष्म अर्थभावन. म्हणजे त्याचा अस्तित्वाचा भाव जर का पकडला नाही तर नुसते शब्द पकडणार किंवा ध्वनी पकडणार. अर्थभावना याचा अर्थ देव आहे अशा प्रकारची जी जाणीव, त्या जाणीवेला भाव असं म्हणतात. आणि तिथंच म्हणजे हा विचार नव्हे, भाव. फरक दोन गोष्टींच्या मध्ये. विचार म्हणजे मी विचार करतो की बाबा ओंकाराने ईश्वराच्या अस्तित्वाचा निर्देश होतो, अशा प्रकारचा भाव बुद्धी पकडते, हा सगळा विचार झाला. पण प्रत्यक्ष ओम म्हणताना जो निर्माण होतो त्या भावाला, आता तिथे विचार नाहीच आहे. अशी जी जाणीव आहे ती पकडणे बुद्धीने अर्थभावना. तशी जर जाणीव ती पकडली नाही, तिचा वेधच घेतला नाही, तर नुसतं तो शब्दातच राहील बुद्धी किंवा ध्वनीमध्ये राहील. त्याच्याशी करायचं काय आम्हाला? छानच आहे, महत्वाचं आहे असं 50 वेळा म्हणून उपयोग काय? त्यांनी जर का ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव निर्माण जो होतोय तोच कळला नाही आणि तोच जर का धरता आला नाही, तर या सगळ्या गोष्टी शब्द आणि ध्वनी घेऊन करायचं काय? चित्त सात्विकतेमध्ये राहील इतपतच त्याचा उपयोग आहे, पण तत्वाशी नाही जोडलं जाणार. म्हणून ईश्वर प्रणिधाना जो याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की तुम्ही स्वचा वेध घेताय ध्यानामध्ये, ईश्वर स्वरूपानीच आहे. त्यामुळे एक तर तुम्ही स्वचा सरळ सरळ वेध घेऊ शकता, इक्वेटिंग ओम विथ द सेल्फ. ओम हा आत्मतत्वाचा निर्देश करतो अशी धारणा मनात बाळगून प्रत्येक ओमच्या बरोबर स्वचा वेध घेता येतो. 1. असा माझा पिंड नसेल आणि भावनात्मक पिंड असेल तर ओम हा ईश्वराचा निर्देश करतो आणि त्याच्या अस्तित्वाचा भाव स्वतंत्रपणाने सुद्धा घेतला तरी शेवटी एकच भाव आहे. आम्हीच त्या गोष्टीला वेगळा वेगळा म्हणतो आहोत. कसंही घेतलं तरी अस्तित्वाच्या भावामध्ये बुद्धी राहायला लागली म्हणजे त्या ओम म्हणण्याचं सार्थक झालं. मग ओंकार 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 हे एवढं महत्वाचं काय? काही नाही, जास्ती शब्द असल्यानंतर काय होतं की एक वेगळाच विचार निर्माण. अविनाशी परमात्मा आहे, सर्वत्र परमात्मा आहे, हे सगळे जे विचार आहेत ते अनेक शब्दांचे आहेत. त्यांनी ईश्वर अविनाशी याचा मला उपयोग काय आहे? इथं कसं होत आहे की ईश्वराच्या अस्तित्वालाच माझं मन धरतं.
आणि मग ज्या वेळेला ते त्या अस्तित्वाशी जोडलं जातं, त्या अस्तित्वाचा तिला स्पर्श होतो, त्यावेळेला योगस्थिती निर्माण होते, एकरूपतेची अवस्था निर्माण होण्याला ते उपयोगी आहे. त्याचा विचार उपयोगी नाही. म्हणून विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे की भाव. विचार ही अलीकडची गोष्ट आहे. तिथंच प्रत्यक्ष असलेलं अस्तित्व ते चित्ताने धरणं, कुठल्याही उपासनेचा हा प्राणच आहे, भाव हा. मी देवाला नमस्कार करताना सुद्धा तिथं तो आहे हा भाव. नमस्कार करताना माणूस कॅज्युअल नमस्कार करून मोकळा होतो, देव आहे की नाही कोणास ठाऊक. असं न करता तिथं तो आहेच आहे, त्याला नमस्कार चाललाय, ही भावना जर का असेल तर चित्तावरती तो भाव आरूढ होतो. अस्तित्वाच्या जाणीवेशी चित्त जोडलं जातं. फूल वाहताना सुद्धा तो आहे, अस्तित्वाच्या भावनेशी चित्त जोडलं जातं. अशा रीतीने सर्व उपासनांचा भाव हा प्राणच आहे आणि तोच त्या ओंकाराच्या जपाचा अर्थ आहे. अर्थभावना की अस्तित्व. म्हणून त्याचा जप करताना त्या प्रत्येक शब्दाने त्याच्या अस्तित्वाला स्पर्श होतो आणि नंतर नंतर मग अस्तित्वाचा भाव अंतःकरणावरती आरूढ झाल्यानंतर तुम्हाला त्या शब्दाची पण गरज राहत नाही, कारण की तो भावच महत्वाची गोष्ट आहे. हा भाव धरला ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वतंत्रपणे, किंवा तोच आत्मा आहे म्हणून आत्मभाव, म्हणजे ईश्वरभाव अथवा आत्मभाव दोन्ही प्रगट करण्याचं ओम हा मंत्र हे साधन आहे. पण तुम्ही जर का साधनाचा जो उद्देश आहे त्याला विसरून जर का तुम्ही नुसता ओम जपत राहिलात, शब्द शब्द शब्द, तर मग अगदी जवळ जाऊन बोज्याला न शिवल्यासारखं. तिथं गेल्यानंतर शिवलंच पाहिजे. त्यानुसार ईश्वराचं अस्तित्व आपल्यामध्ये जाणवणं म्हणजे ती जाणीव, आणि ती बुद्धीने पकडणं, किंवा आपण चित्ताने असं म्हणू, चित्ताने धरणं, बस यालाच ध्यान म्हणतात. शांतपणे बसायचं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करून ओंकाराने किंवा सोम मंत्राने ही एकच गोष्ट होती. हरिओम.